Good afternoon, ma'am. Good afternoon. Myself Pallavi Sanjay Kakre. I am a class teacher of KG1. Please tell me about yourself. नमस्कार मॅम. नमस्कार. माझं नाव अश्विनी लक्षणे. माझा मुलगा सम्यक लक्षणे तुमच्या स्कूल स्मार्ट एज्युकेट्स गणवेश्वरमध्ये LKGला आहे. Okay. What is the improvement in your child in this year? फर्स्टली मी तुम्हाला खूप थँकफुल आहे की तुम्ही आमच्या मुलांची असंच काळजी घेता आणि सम्यकमध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट आहे. सुरुवातीला आम्ही थोडं घाबरलो होतो आणि थोडं वरीड पण होतो, कारण कोविडमुळे कसं मुलांना एक्सप्लोअर नाही होता आलं, बरोबर. बाहेर नाही पडता आलं, त्यांच्यामुळे त्यांना एक्सप्रेस करणं नाही येत होतं. पण लेटर ऑन स्कूल सुरू झाल्यावर हळूहळू त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसायला लागली. आणि मेन थिंग म्हणजे की सम्यक कधी बोलत नव्हता, पण विदिन अ 1 मंथ तो बोलायला त्यांनी सुरुवात केली आणि नंतर तो गोष्टी समजू लागला आणि बरोबर प्रॉपर करायचं की सकाळी उठायचं आहे, स्कूलमध्ये जायचं आहे, होमवर्क करायचं आहे, हे सगळं. आणि जे ॲक्टिव्हिटीज तुम्ही स्कूलमध्ये कंडक्ट केली म्हणजे नर्सरीपासून KG1 ते पण त्याचा पण खूप एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला. जस्ट लाईक की एक ट्रॅफिक सिग्नल ॲक्टिव्हिटी होती. Okay. हां. तर आम्ही जर कधी जर बसने गेलो तर सिग्नलवर बस थांबते आणि तो म्हणते की मम्मा हा रेड लाईट आहे, तर मॅमनी सांगितलं स्टॉप, ग्रीन लाईट आहे तर पुढे जायचं असं. आणखी गुड अँड बॅड टचवाली ॲक्टिव्हिटी होती. हां. आणखी एक ॲक्टिव्हिटी होती. खूप साऱ्याच ॲक्टिव्हिटीज हां. होते. Good ते पण manners, bad हां manners, हां good habits, bad habits. हे सगळं होतं. तर त्याचं खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आणि इम्प्रूव्हमेंट आहे. त्याच्यामुळे कसं मुलं लवकर ग्रास्प करतायत आणि शिकत आहेत. आणि जे एक सेल्फ इंट्रोडक्शनची जी ॲक्टिव्हिटी आहे, स्पेशली मी बघितलं की बाकीच्या स्कूलमध्ये फोकस नाही करत, पण इथे त्यांना माहिती आहे की तुमचं नाव, ॲड्रेस, बाबांचा मोबाईल नंबर हे सगळं त्यांना इझिली सांगता येतं. ॲटलिस्ट ज्या इम्पॉर्टन्स गोष्टी आहे, हां, हां. इन केस जर मुलगा कुठे हरवला वगैरे तर त्याला त्याच्या ज्या प्रॉपर गोष्टी किंवा ज्या मेन गोष्ट आहे, ॲटलिस्ट मम्मी Correct. पप्पाचा एखादा मोबाईल नंबर, घराचा एखादा ॲड्रेस आणि स्वतःचं नाव, हो. हे ॲटलिस्ट त्यांना माहिती असायला हो. पाहिजे. म्हणजे तुम्ही आमच्या ॲक्टिव्हिटी हां. जे काही होत आहे हो. त्यामध्ये तुम्ही टोटली आणि सॅटिस्फाईड आहे. एक खूप बेस्ट थिंग झाली ती पॅरेंट एंगेजमेंट प्रोग्राम. ती Okay. ॲक्टिव्हिटी खूप बेस्ट होती आणि त्याच्यामध्ये खूप जास्त डेव्हलपमेंट आहे मुलांमध्ये, कारण ते घरी पण रिपीट होत होतं आणि स्कूलमध्ये पण रिपीट होत होतं ती वाला. थँक्यू मॅम. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस स्कूल अँड अदर स्कूल? ही स्कूल तर एक्सलंट आहे, बेस्ट आहे. स्पेशली पोरांचं म्हणजे ओव्हरऑल तुम्ही या स्कूलमध्ये त्यांचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर फोकस केलं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बाकीच्या स्कूलमध्ये कसं म्हणतात की गुड मॉर्निंग मॅम, बस झालं. पण तुम्ही काय केलं की त्यांना शिकवलं की नमस्ते. तर ही जी इंडियन कल्चर आपल्याला तुम्ही शिकवलं, तुम्ही त्यांना पसायदान शिकवलं आणि जे गायत्री मंत्र आहे हे मला पर्सनली आवडलेलं आहे की तुम्ही संस्कृती त्यांना शिकवली. आणि नेक्स्ट थिंग तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये प्री स्कूलमध्ये इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे हे सेलिब्रेट करून घेतात. जनरली ते मोस्ट अदर प्री स्कूलमध्ये त्यांना सुट्टी दिली असते त्या दिवशी. हे मी पर्सनली ऑब्झर्व केलं. आणि त्याच्यानंतर बर्थडे सेलिब्रेशन्स करता, ॲक्टिव्हिटीज करता. आणि एक तुमच्या स्कूलमध्ये ना पॅरेंट्स आणि टीचर्समध्ये एक ट्रान्सपरन्सी आहे. जसं प्रत्येक मुलांनी एक ॲक्टिव्हिटी परफॉर्म केली, तुम्ही सिंगल व्हिडिओसुद्धा ग्रुपवर टाकतात, जेणेकरून आमच्या पॅरेंट्सला कळते की आमचा मुलगा कसा परफॉर्म करत आहे, त्याची किती इम्प्रूव्हमेंट आहे आणि त्याला कुठे इम्प्रूव्ह करायची गरज आहे, हे आम्हाला पर्सनली कळतं. थँक्यू सो मच. मॅम, गिव्ह रेट दिस स्कूल. मी तुम्हाला 4.5 रेटिंग देणार आणि हाफ रेटिंग याच्यासाठी नाही देणार की आणखी तुम्ही इम्प्रूव्ह करा. तुम्हाला जे काही आणखी गोष्टी सुचतात ते तुम्ही ॲड करा आणि आमच्या मुलांना छान डेव्हलप करा. थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही इथे आल्या आणि आम्हाला जे मेमोरेबल किंवा जे आम्हाला इम्पॉर्टन्स होतं आमच्या स्कूलबद्दल, जे आम्हाला फीडबॅक मिळाला पाहिजे ते तुमच्याकडनं पॉझिटिव्ह वेनी आम्हाला मिळालं, त्यासाठी खूप थँक्यू. आणि तुम्ही सॅटिस्फाईड आहात आमच्या स्कूलकडनं, आमच्या टीचर्सकडनं, जे आम्ही देत आहोत, जे आम्ही कल्चर म्हणा किंवा मुलांचा ब्रेन डेव्हलप म्हणा, ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणा किंवा अदर जे काही आहे मुलांना जे माहीत व्हायला पाहिजे, जे आम्ही म्हणजे ज्या गोष्टीसाठी ट्राय करत आहोत ते ॲज अ पॅरेंट्स पर्यंत पोहोचत आहे आणि मुलं ते शिकत आहे, मुलं त्यामध्ये फॉलो करत आहे आणि ते विसरत नाही. मेन गोष्ट म्हणजे आणि ते कसं ना स्कूलमधून आल्याबरोबर पण पूर्ण फुल एनर्जेटिक असतात. त्यांच्यामध्ये एक क्युरिओसिटी तुम्ही डेव्हलप केली आहे, जी कधीच म्हणजे कुठलाही टास्क करायसाठी ऑलवेज रेडी असतात. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही आले आणि आमच्या स्कूलला 4.5 रेट्स दिला, याबद्दल थँक्यू सो मच. वेलकम. थँक्यू.